नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 5 प्रोबॅबिलिटी प्रॉब्लेम सेट 5चा दुसरा एपिसोड आज आपण पाहतोय. फर्स्ट एपिसोडमध्ये म्हणजेच फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 8 कव्हर केलं होतं आणि आज आपण क्वेश्चन नंबर 9 to लास्ट क्वेश्चनपर्यंत पाहणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 9 जरासा वेगळा आहे, थोडासा इंटरेस्टिंग पण आहे आणि छोटासा पण आहे. क्वेश्चन नंबर 9 असा आहे की लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन आर 77 मीटर अँड 50 मीटर. सो या ठिकाणी आपल्याला डायग्राम पण काढून दिलेला आहे की याची जी लेंथ आहे, हा एक रेक्टँग्युलर गार्डन आहे, याची लेंथ आहे 77 मीटर आणि ब्रेड्थ आहे 50 मीटर. देअर इज अ सर्क्युलर लेक आणि हा एक इथे सर्क्युलर लेक आहे इज इन द गार्डन हॅविंग डायमीटर 14 मीटर आणि याचं डायमीटर सांगितलेलं आहे. तिथे आपण लिहून घेऊया ते पण की 14 मीटर याचं डायमीटर आहे. पुढे सांगितलेलं आहे ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन द नियर बाय बिल्डिंग फेल इन टू दी गार्डन. आणि या ठिकाणी एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगवरती उन्हात घातलेला एक टॉवेल होता आणि तो वाऱ्यामुळे या गार्डनवरती पडलेला आहे. सो देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. आणि या लेकमध्ये तो पडेल याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे तो गार्डनमध्ये पडलेला आहे पण तो इथे पडेल की इथे पडेल ते आपल्याला माहिती नाही आहे, पण तो लेकमध्ये पडेल असं आपल्याला वाटतं आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे अर्थातसाठी या ठिकाणी सॅम्पल स्पेस काय असायला पाहिजे, हा पूर्ण गार्डन आहे सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट असणार आहे की ते टॉवेल लेकमध्ये पडतोय. ओके, सो लिहूया आपण. काय भारी क्वेश्चन आहे ना, टॉवेल पडतोय आणि त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा. सो या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण सॅम्पल स्पेस आहे तो लिहून घेऊया. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतोय. व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. लेट एस बी दी सॅम्पल स्पेस. देअरफॉर एस इज इक्वल टू काय येणार आहे, एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. ओके, देअरफॉर आता आपण एरिया फाइंड आउट करूया. एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. एरिया रेक्टँगलचा एरिया काय असतो तर L इंटू बी. सो गार्डनचा पण L इंटू बी. लेंथ काय आहे 77, ब्रेड्थ काय आहे 50. सो जेव्हा तुम्ही हे सगळं मल्टिप्लाय आणि करून बघाल तेव्हा तुमचा आन्सर येणार आहे 35 आणि 3 38 3850 मीटरमध्ये आहे. सो मीटर स्क्वेअर. सो देअरफॉर NS काय आलेला आहे, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 3850. हे खाली लिहा खालच्या लाईनवरती, कारण मी चुकून इथे वरतीच लिहिलं. सो नंबर ऑफ एस काय आलेला आहे 3850. आता इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे की जो टॉवेल आहे तर तो त्या लेकमध्ये पडेल. इव्हेंट ए, द टॉवेल, तो जो टॉवेल आहे विल फॉल इन दी लेक. ओके, आता लेकमध्ये पडतो याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, या लेकचा जो एरिया आहे तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आता लेकचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी πr² त्याचा फॉर्म्युला आहे. सो लेकचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला आर म्हणजेच रेडियस फाइंड आउट करावं लागेल. सो आपण लेकचा एरिया फाइंड आउट करू शकतो आणि मग एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस करून आपण त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो. सो पहिल्यांदा आपण लिहूया डायमीटर ऑफ लेक किती आहे 14 मीटर आहे. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू d/2 इज इक्वल टू 7 मीटर, कारण रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. सो 7 मीटर. देअरफॉर एरिया ऑफ लेक इज इक्वल टू πr² इज इक्वल टू 22/7 इंटू 7 इंटू 7. आता इथे 22/7 घ्यायचं आहे, 3.14 नाही घ्यायचं आहे का तर इथे 7ने सरळ आपण डिवाईड करू शकतो. सो जे पण सोयीस्कर असेल ते आपण घेतो. 7 दुणे 14, 7 दुणे 14 आणि 15, 154 मीटर स्क्वेअर आलेला आहे एरिया ऑफ लेक. देअरफॉर एन ऑफ ए काय झालेला आहे 154. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 154 अपॉन 3850. आता तुम्हाला याला डिवाईड करायचं आहे. तर डिवाईड केल्याने तुम्हाला जे काय मिळेल तिथंच असेल आन्सर. सो आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण डायरेक्ट ह्याच्यानेच डिवाईड करूया 2ने आणि इथे राहतील 5. ओके 5. 1/25 येईल या ठिकाणी. 1/25 हे परत तुम्ही डिवाईड करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे ना
0 घ्यावे लागतील, वरती पॉईंटमध्ये घ्यावं लागेल. 0.0 2 0 घ्यावे लागतील आणि वरती आपण 100 घेणार आहोत आणि 25 चौक 100. सो देअरफॉर 0.04 आलेला आहे तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. म्हणजेच हा जो टॉवेल आहे तर तो लेकमध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.04. देअरफॉर दी प्रोबॅबिलिटी of the event that the towel fell in the lake is 0.04. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. खूप इझी होतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. ओके. सो आता आपण पाहूया यानंतरचा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10 नंबरचा क्वेश्चन. यासारखा सेम टू सेम एक क्वेश्चन आपण याआधी पण केलेला आहे. सो क्वेश्चन असा आहे की इन अ गेम ऑफ चान्स अ स्पिनिंग ॲरो, म्हणजे हा जो फिरणारा ॲरो आहे, कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8. 8 नंबर्स आहेत. यापैकी कोणत्या तरी एका नंबरवरती तो रेस्ट होतो आहे. सो प्रोबॅबिलिटी आहे की तो 8वर रेस्ट होईल किंवा एखाद्या ऑड नंबरवरती थांबेल किंवा एखाद्या नंबरवर जो की ग्रेटर दॅन 2 आहे किंवा एखाद्या नंबरवर जो की लेस दॅन 9 आहे. ओके. सो या काही प्रोबॅबिलिटीच्या टर्म्स आहेत ज्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी लिहूया की जो सॅम्पल स्पेस आहे तो आपण लिहिणार आहोत. दी सॅम्पल स्पेस फॉर घेऊया फॉर अ गेम ऑफ चान्स of a spinning arrow ARROW is equal to S is equal to 1 2 8 पर्यंत घ्यायचा आहे. 3 4 5 6 7 8. देअरफॉर नंबर ऑफ एस काय आलेला आहे या ठिकाणी 8 आलेला आहे. फर्स्ट इव्हेंट आहे, अच्छा इव्हेंट टी इव्हेंट आहे हा. फर्स्ट इव्हेंट इज इक्वल टू द ॲरो विल रेस्ट ऑन 8. तो ॲरो जो आहे तर तो 8वरती रेस्ट करेल. हा आपला फर्स्ट इव्हेंट आहे. आता तो 8वरती थांबेल यासाठी आपण एमध्ये काय काय घेऊ शकतो, फक्त 8च घेऊ शकतो. देअरफॉर नंबर ऑफ ए काय येणार आहे 1, कारण तो 8वरती थांबेल यासाठी त्याची प्रोबॅबिलिटी फक्त म्हणजे त्याचा नंबर फक्त 1च आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू n ऑफ ए अपॉन n ऑफ एस इज इक्वल टू 1/8. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी काय झालेली आहे 1/8. आता आपण घेऊया सेकंड इव्हेंट, इव्हेंट बी. इव्हेंट बी असा आहे की द ॲरो विल रेस्ट ऑन ॲन ऑड नंबर. ओके. की तो जो ॲरो आहे तर तो एखाद्या ऑड नंबरवरती थांबेल. सो बी इज इक्वल टू ऑड नंबर कोणते कोणते आहेत 1 आहे 3 आहे 5 आहे 7. ओके 7पर्यंत आहे. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू किती आलेली आहेत 4. किती आहेत 1 आहे 3 आहे 5 आहे आणि 7 4च आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू या ठिकाणी 4/8 1/2 येणार आहे याची प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर इव्हेंट सी. इव्हेंट सी आहे की दी ॲरो घ्या. दी ॲरो विल रेस्ट ऑन द नंबर विच इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे 2पेक्षा मोठ्या असणाऱ्या नंबरवरती तो ॲरो थांबेल. सो 2पेक्षा मोठे कोणते कोणते नंबर आहेत 3 4 5 6 7 8. किती आहेत 1 2 3 4 5 6. देअरफॉर नंबर ऑफ सी काय झालेला आहे 6 झालेला आहे. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6/8. देअरफॉर 6 बेचोक 8 3/4 आलेली आहे याची प्रोबॅबिलिटी. आता आपण पाहूया लास्ट क्वेश्चन म्हणजे लास्ट इव्हेंट त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. सो लास्ट आहे इव्हेंट डी. इव्हेंट डी आहे की अ नंबर लेस दॅन 9. म्हणजे तो जो नंबर आहे तर तो 9पेक्षा लहान असायला पाहिजे. आता नंबर लेस दॅन 9 म्हणजे 1 to 8 सगळेच नंबर येणार आहेत. द ॲरो विल रेस्ट ऑन द नंबर अ नंबर घेऊया
which is less than 9. Okay, so therefore D is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Therefore number of D is equal to 8. Okay, आता आपल्याला फाइंड आउट करायची प्रोबॅबिलिटी ऑफ D इज इक्वल टू n ऑफ D अपॉन n ऑफ S इज इक्वल टू या ठिकाणी 8/8 इज इक्वल टू 1. ओके, सो 1 आलेली आहे प्रोबॅबिलिटी. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण एक्झाम्पल पाहू शकता. इव्हेंट सी पर्यंत इथे आहे आणि त्यानंतर इव्हेंट डी पासून पुढे इथे आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत यानंतरचं पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 11. देर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 6 कार्ड्स आहेत. इच बेरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. 0 to 5 पासून नंबर्स त्याच्यावरती नोट डाऊन करण्यात आलेले आहेत. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ नॅचरल नंबर, अ नंबर लेस दॅन 1. ओके, हे सगळं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो आता यासाठी आपण इथे सॅम्पल स्पेस लिहूया. हे लास्ट एक्झाम्पल्स आहे, सो हे तुम्ही कन्सिडर नका करू. ओके, आपण त्याच्या खाली सॉल्व करूया. जास्त पेपर वेस्ट नाही घालवायचे. So let S be the sample space. Therefore S is equal to 0, 1, 2, 3, 4, 5. कारण 0 to 5 नंबर सांगितलेले आहेत. सो 0 to 5 आपण या ठिकाणी नंबर ऑफ एसमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ एस काय येणार आहे? 6 नंबर्स आहेत. सो नंबर ऑफ एस काय येणार आहे? 6 येणार आहे. आता आपल्याला पहिला इव्हेंट घ्यायचा आहे इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे? अ कार्ड ड्रॉन शोज अ नॅचरल नंबर. अ कार्ड ड्रॉन शोज अ नॅचरल नंबर. जो कार्ड आपण काढलेला आहे तो दाखवतो आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते असतात? 0 सोडून जे पण पुढे इन्फिनिटीपर्यंत असतील ते सगळे नॅचरल नंबर असतात. सो 0 सोडून म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. देअरफॉर नंबर ऑफ ए काय आलेला आहे? 5. Therefore probability of A is equal to n of A upon n of S is equal to 5/6. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय पुढचा नेक्स्ट इव्हेंट त्यामधलाच. सो नेक्स्ट इव्हेंट आहे या ठिकाणी 1 मिनिट. ओके, नेक्स्ट इव्हेंट आहे अ नंबर लेस दॅन 1. इव्हेंट बी. आपण हा जो सॅम्पल स्पेस आहे याला कन्सिडर करून सगळे उत्तरे लिहायचे आहेत. सो मी हा पेज पण याच्यावरतीच ठेवते. ओके, सो असा नंबर घ्यायचा आहे की जो 1 पेक्षा कमी असेल. A card drawn shows number less than 1. आता नंबर लेस दॅन 1 कोणता कोणता आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर फक्त 0 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे 0. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. कारण 0 हा पण नंबर आहे त्याच्यामुळे इथे येणार आहे 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ पी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 1/6. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अ होल नंबर. आता होल नंबर म्हणजे काय? सगळे नंबर. 0ला पण त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो. सो त्याच्यामुळे आता आपण सगळेच नंबर पुन्हा एकदा घेऊया. इव्हेंट सी. अ कार्ड ड्रॉन, अरे डबल झालं, सॉरी. अ कार्ड ड्रॉन शोज नंबर, शोज होल नंबर घ्या. ओके, होल नंबर. Therefore C is equal to 0, 1, 2, 3, 4, 5. Therefore number of C is equal to 6. Therefore probability of C is equal to number of C upon number of S. Therefore 6/6 is equal to 1. ओके, सो अशा पद्धतीने इव्हेंट सी झाला. आता आपण पाहतो इव्हेंट डी. इव्हेंट डी काय आहे? अ कार्ड ड्रॉन शोज अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 5. अ कार्ड ड्रॉन shows a number which is greater than 5. Therefore D is equal to 5 पेक्षा मोठे आहे. आता 5 पेक्षा मोठा किती नंबर्स आहेत? तर काहीच नाही आहेत, कारण आपल्याला जो सॅम्पल स्पेस या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 0 to 5 नंबर्स आहेत. 5 पेक्षा मोठा कोणता नंबर आहे का? नाही. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काहीच लिहिणार नाही आहोत, एम्प्टी सेटच ठेवणार आहोत. Therefore number of D is equal to 0. Therefore probability of D is equal to number of D लिहायचं आहे, खाली लिहायचं आहे आपल्याला नंबर ऑफ एस. आता इथे जर आपण पाहिलं तर आपला जो नंबर ऑफ एस आहे 6 आहे आणि नंबर ऑफ डी किती आहे? 0 आहे. Therefore 0/6 is equal to 0.
कारण झिरोने आपण कोणत्या पण संख्येने आपण जेव्हा झिरोला डिवाइड करतो तेव्हा काय येणार आहे, झिरोच येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही आहे याची प्रोबॅबिलिटी. इव्हेंट सीची प्रोबॅबिलिटी आहे ही, इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी आहे ही आणि इव्हेंट डीची प्रोबॅबिलिटी आहे ही. ओके, सो तुम्हाला हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहतो याच्यानंतरचा पुढचा प्रश्न. नंतर आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ बॅग कंटेन्स 3 रेड 3 व्हाईट 3 ग्रीन बॉल्स. वन बॉल इज टेकन आउट ऑफ द बॅग ॲट रँडम. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल ड्रॉन इज रेड, नॉट रेड, आयदर रेड ऑर व्हाईट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण सॅम्पल स्पेस लिहूया. एस इज इक्वल टू किंवा आधी आपण बॉल्सचे हे लिहूया, बॉल्सचं नावं देऊया. लेट रेड बॉल्स बी R1 R2 R3. तुम्हाला असं नसेल तर तुम्ही डायरेक्ट NS लिहू शकता, परंतु त्याला मार्क्स मिळतील हे कन्फर्म नाही. ब्ल्यू नाही, व्हाईट आहे. सॉरी व्हाईट बॉल्स बी W1 W2 W3. त्याच्यानंतर कोणते आहेत, ग्रीन बॉल्स बी G1 G2 G3. ओके, सो देअरफॉर एस इज इक्वल टू काय येणार आहे, सगळे पुन्हा एकदा लिहा. R1 लिहा, R2 लिहा, मध्ये मध्ये कॉमा द्या, R3 लिहा, W1 W2 W3 G1 G2 G3. ओके, सो देअरफॉर नंबर ऑफ एस काय आलेला आहे, 9. आता पहिल्यांदा इव्हेंट आपण काय घेणार आहोत, इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे, अ बॉल ड्रॉन इज रेड. सो ए इज इक्वल टू, आता रेडवाले बॉल लिहा, किती आहेत, R1 आहे, R2 आहे, R3 आहे. देअरफॉर नंबर ऑफ ए काय आलेला आहे, 3. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू NA अपॉन NS इज इक्वल टू 3/9 इज इक्वल टू 1/3. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट इव्हेंट. आता आहे पुढे इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे, अ बॉल ड्रॉन इज नॉट रेड. आता रेड नाही. ओके, रेड नाही म्हणजे तो एक तर असणार आहे व्हाईट किंवा एक तर असणार आहे ग्रीन. देअरफॉर बी इज इक्वल टू, रेड नाही म्हणजे W1 W2 W3 किंवा G1 G2 G3. देअरफॉर NB काय आलेला आहे, 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू NB NS इज इक्वल टू 6/9. 3 दुने 6 3 त्रिक 9. ओके, आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचा आन्सर म्हणजेच थर्ड इव्हेंट. आता या ठिकाणी थर्ड इव्हेंट आहे की बॉल इज आयदर रेड ऑर व्हाईट. आयदर रेड ऑर व्हाईट म्हणजे एकतर तो रेड असेल किंवा व्हाईट असेल, म्हणजे अर्थातच तो ग्रीन नसणार आहे. देअरफॉर इव्हेंट सी, अ बॉल ड्रॉन इज आयदर रेड और व्हाईट. ओके, सो देअरफॉर सी इज इक्वल टू R1 आहे, R2 आहे, R3 आहे, व्हाईट किंवा रेड, त्याच्यामुळे ते जीचं नाही येणार, फक्त W1 W2 W3. ओके, सो देअरफॉर N ऑफ सी किती आलेले आहेत, 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू N ऑफ सी N ऑफ एस इज इक्वल टू 6/9. 3 दुने 6 3 त्रिक 9. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. हे आहे याचा फर्स्ट पार्ट, हा आहे याचा सेकंड पार्ट. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबरचा क्वेश्चन. ईच कार्ड बेअर्स 1 लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स में मॅथमॅटिक्स आ गया. मॅथमॅटिक्सपैकी प्रत्येक लेटर जो आहे तो प्रत्येक कार्डवरती लिहिण्यात आलेला आहे. ओके, द कार्ड्स आर प्लेस्ड अपसाइड डाऊन म्हणजे वरून खाली प्लेस केलेले आहेत. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन बेअर्स लेटर एम. म्हणजे आपल्याला ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे की आपण जो कार्ड काढू तर त्या कार्डवरती काय असायला पाहिजे, लेटर एम असायला पाहिजे. ओके, सो करूया आपण. आता या ठिकाणी लेटर वर्ड काय आहे, मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये सगळे लेटर आहेत तर ते येणार आहेत सॅम्पल स्पेसमध्ये. M A T H E M A T I C S. देअरफॉर NS काय आलेला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरोबर आहे. ओके, सो आता या ठिकाणी नंबर ऑफ एस काय आलेला आहे, 11. आता लेट ए बी द इव्हेंट दॅट द
car drawn bears letter M. Therefore A is equal to किती आहेत, 2 M आहेत ना, सो therefore M. So n of A is equal to 2, therefore probability of A is equal to n of A upon n of S is equal to 2/11. ओके, सो झालं तुमचं गणित. एवढंच होतं मॅथमॅटिक्सवालं गणित खूप इझी होतं ना. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल. एका स्कूलमध्ये 200 स्टुडंट्स आहेत, 200 आहेत असं सांगितलं. याचा अर्थ हा काय आहे, सॅम्पल स्पेस आहे. 135 लाईक कबड्डी अँड रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट ट्रॅक दी गेम. 135 लोकांना कबड्डी आवडते, म्हणजे राहिलेली किती आहेत, 65, तर त्यांना कबड्डी आवडत नाही. इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम ऑल दी स्टुडंट्स. सगळ्या स्टुडंट्समधून एक स्टुडंटला सिलेक्ट केलेलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. असं स्टुडंट निवडूया की ज्याला कबड्डी नाही आवडत. ओके, सो इथे हे नाही तुम्हाला घ्यायचं आहे, हे आपण लास्ट एक्झाम्पलचं घेतलं आहे. सो लेट S be the sample space. Therefore total students is equal to किती आहे, 200. Therefore number of S किती झालं, 200. Students who like कबड्डी, कबड्डीची स्पेलिंग BBADDI किती आहेत, 135 आहेत. ओके, सो देअरफॉर द स्टुडंट्स हू डोंट लाईक कबड्डी किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. देअरफॉर स्टुडंट्स हू डोंट लाईक कबड्डी, कबड्डी एकच आहे ना, ओके एकच आहे, इज इक्वल टू 200 - 135 इज इक्वल टू 65. सो 65 असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना काय आवडत नाही आहे, कबड्डी आवडत नाही आहे. Therefore event A, a student selected who doesn't like kabaddi. Okay, so therefore n of A is equal to 65. Therefore probability of A is equal to n of A upon n of S is equal to 65 divided by 200. 5 ने डिवाइड करा, 53 65 40, 13/40 याचा आन्सर आलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता आपण पाहूया यानंतरचा क्वेश्चन. तुम्ही स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. ओके, एवढंच आहे हे एक्झाम्पल, वरचं नाही आहे. आता आपण पाहतो यानंतरचं एक्झाम्पल. नंतरचं एक्झाम्पल आहे कोल्ड क्वेश्चन आहे, हॉट क्वेश्चन आहे, कोल्ड क्वेश्चन आहे. 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स 0 1 2 3 4. रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इज अलाउड, म्हणजे रिपिटेशन आपण करू शकतो. हे महत्त्वाचं आहे की रिपिटेशन अलाउ आहे. ओके, बरेचसे क्वेश्चन्स आपण आतापर्यंत पाहिले होते ज्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं होतं की रिपिटेशन अलाउ नाही आहे, पण याच्यामध्ये रिपिटेशन अलाउ आहे. पुढे सांगितलेलं आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्म्ड इज अ प्राईम नंबर, मल्टिपल ऑफ 4 आणि मल्टिपल ऑफ 11. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रिपिटेशन अलाउड आहे आणि सॅम्पल स्पेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये अशा नंबरची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची की जे प्राईम नंबर आहे, जे मल्टिपल ऑफ 4 आहेत आणि जे मल्टिपल ऑफ 11 आहेत. सो आधी आपण सॅम्पल स्पेस घेऊया. अ 2 डिजिट नंबर हे जर असं पार्श्वभूमी is to be formed the digits 0 1 2 3 4 5. okay, and repetition is allowed. Repetition allowed आहे. So therefore sample space is equal to 1 0 2 0 3 0 4 0 5 0. ओके, 5 नाही आहे, सॉरी 5 नाही आहे. ओके, 5 नाही आहे हा का, सॉरी 5 नाही आहे. सो 1 2 3 1 2 3 0 1 2 3 4 एवढेच आहेत. 0 1 2 3 4. आता या ठिकाणी 2 1 2 घ्या, 1 3 घ्या, 1 4 घ्या आणि 1 1 घ्या. सो 22 21 23 24. त्याच्यानंतर 33 31 32 34.
याच्यानंतर 44, 41 तुम्ही सिक्वेन्सने घ्या, कसे पण घ्या, याच्यामध्ये काय कंपल्शन नाही की तुम्ही सिक्वेन्सेस घ्यायला पाहिजे किंवा कसं घ्यायला पाहिजे. ओके, सो प्रत्येकाचे या ठिकाणी 1 2 3 4 4 होत आहेत, त्याचे 1 2 3 4 झालेले आहेत, 1 2 3 4 झालेले आहेत, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, रिपिटेशन जर आपण घेतलं या ठिकाणी तर त्याचे जरासं प्रोबॅबिलिटीमध्ये चेंजेस होणार आहेत. सो आता जर आपण याचं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स फाइंड आउट केले तर किती येतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20 येतात. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 20. हे बंद करूया आपण. ओके, सो आता इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे की अ डिजिट फॉर्म्ड इज प्राईम नंबर. अ 2 डिजिट नंबर formed is a prime number. therefore a is equal to, आता याच्यामधले प्राईम नंबर शोधायचे आहेत. 13 आहे, 11 आहे, त्याच्यानंतर आहे 23 आहे, त्याच्यानंतर आहे 31 आहे, 41 आहे, 43 आहे. ओके, 1 2 3 4 5 6. ओके ओके, therefore probability of a is equal to n of a upon n of s is equal to 6/20. आता या ठिकाणी 2 3 जार 6 2 10 जार 20 अशा पद्धतीने 3/10 आलेली आहे इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी. आता आपण पाहतोय इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे, अ मल्टिपल ऑफ 4. नंबर फॉर्म्ड इज अ, तुम्ही असं पण लिहू शकता 2 डिजिट नंबर फॉर्म्ड किंवा डायरेक्ट पण लिहू शकता, ॲज यू विश, इज अ मल्टिपल ऑफ 4. सो आता याच्यापैकी 4चे मल्टिपल कोणते आहेत जे 4च्या टेबलमध्ये येतात. ओके, देअरफॉर बी इज इक्वल टू 40 तर आहेच आहे, 44 आहे, अजून 4चे मल्टिपल्स काय आहेत, 12 आहे, 20 आहे, अजून कोणते आहेत 24 आहे, 24 आहे, साई चौक 24, 24 आहे, 32 आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अजून आहे नाही, अजून काहीच नाही आहे. सो एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 6 बाय, आणि इथे पण 6/20 आले, म्हणजे या ठिकाणी 20 आहे, 220 नाही, 2 6 2 10, परत 3/10 याची प्रोबॅबिलिटी आलेली आहे. आता आपण पाहूया पुढचा इव्हेंट. पुढचा इव्हेंट आहे मल्टिपल ऑफ 11, म्हणजे जो नंबर तयार झालेला आहे तर तो 11चा मल्टिपल असावा. A number formed is a multiple of 11. Therefore C is equal to, the multiple of 11 काय असणार आहेत, जे रिपीटेड आहेत तर ते असणार आहेत मल्टिपल ऑफ 11. म्हणजे या ठिकाणी 11 आहे, 22 आहे, 33 आहे, 44 आहे, तर या ठिकाणी हे 4 नंबर्स काय आहेत, मल्टिपल ऑफ 11. Therefore number of C is equal to 4. Therefore probability of C is equal to number of C upon number of S is equal to 4/20. 4 1 4 4 5 20. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. हा प्रश्न का हॉट होता काय माहिती, पण हा खूप इझी होता. ओके, जस्ट की याच्यामध्ये रिपिटेशन अलो आहे त्याच्यामुळे हा हॉट असावा, कारण या आधीच्या सगळ्या प्रश्नांमध्ये रिपिटेशन अलो नव्हतं. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय 16वा प्रश्न. 16वा प्रश्न आहे, द फेसेस ऑफ अ डाय बिअर नंबर 0 1 2 3 4 5. इफ द डाय इज रोल्ड ट्वाइस, 2 वेळा तो डाय आपण रोल केला, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट ऑन द अपर सरफेस इज 0. म्हणजे दोघांचं प्रोडक्ट 0 येईल. आता प्रोडक्ट 0 केव्हा येईल, जेव्हा एखादा नंबर आपण 0नी मल्टिप्लाय करू तेव्हाच तो प्रोडक्ट काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण आता हा प्रश्न सोडूया. हॉट क्वेश्चन आहे, बघूया हॉट आहे का. या प्रश्नाशी निगडीत मी तुम्हाला एक रूल सांगितला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये, की 2 डायस एकत्र थ्रो केले किंवा 2 डायस सायमल्टेनियसली थ्रो केले तरी दोघांचं पण सॅम्पल स्पेस हा सेम असतो. सो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू शकतो की 2 डायस हे सायमल्टेनियसली थ्रो केलेत असं पण आपण कन्सिडर केलं, किंवा 2 डायस थ्रो केले असं कन्सिडर केलं तरी पण त्याचा आन्सर हे सेमच येणार आहे. ओके, किंवा एक डायस 2दा थ्रो केला काय, किंवा 2 डायस सायमल्टेनियसली थ्रो केले काय, दोघांचं जे सॅम्पल स्पेस आहे तर तो सेम येतो. इथे आधी लिहूया की अ डाय is thrown twice. Therefore S is equal to, पहिल्यांदा काय येईल 0,0 0,1 0,2 0,3 0,4 0,5.
दुसऱ्यांदा काय येईल 1,0 1,1 1,2 1,3 1,4 1,5 ओके. तिसऱ्यांदा येईल 2,0. आता हे असं तुम्हाला लिहित जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने माझा सॅम्पल स्पेस लिहून झालेला आहे आणि एकूण आहेत 36. ओके. आता इव्हेंट काय आहे आपल्याकडे, इव्हेंटला आपण नाव देऊया ए. आता या ठिकाणी इव्हेंट आपण असं लिहूया की द प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अपर सरफेस इज 0. द प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन आहे ऑन द ओके अपर फेस काय आहे 0 आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू कुणाकोणाचं 0 आहे, ज्याला आपण 0 ने मल्टिप्लाय करू त्याचा आन्सर येतं 0. कोणते कोणते आहेत त्यांना आपण लिहूया. 0,0 आहे, 0,1 आहे, 0,2 आहे, 0,3 फर्स्ट पूर्ण लाईन आहे, 0,5 आहे. आता हे 1,0 आहे, 2,0 3,0 4,0 5,0 किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण किती झालेले आहेत 11. देअरफॉर नंबर ऑफ ए काय येणार आहे 11. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36/11. 36/11 याला आपण फर्दर डिवाइड सॉरी 36/11 अच्छा असं ओके. कारण 36 खाली होते मी चुकून वरती लिहिले तरी म्हटलं उलटं कसं काय होतं सॉरी. सो आता या ठिकाणी नंबर ऑफ ए 11 आणि 36 खाली. तर अशा पद्धतीने याची जी प्रोबॅबिलिटी आहे तर ती 11/6 आलेली आहे. ओके. आणि याला का हॉट क्वेश्चन होते हे पण मला कळत नाही कारण हे सगळे इझी क्वेश्चन खूप इझी आहेत तरी पण हे हॉट क्वेश्चन आहेत. आता आपण पाहूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये एक प्रश्न आहे त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रश्न असा आहे या ठिकाणी की द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास. आता तुम्ही तुमच्या क्लासवरती हे डिपेंड आहे की किती आहेत, तुम्ही कितीही घेऊ शकता. मी सपोज करते की 50 स्टुडंट्स आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम युअर क्लास वेअरिंग स्पेक्टॅकल्स. कोणाला कोणाला चष्मा आहे, तुम्हाला असेल तर तुम्ही पण त्याच्यामध्ये ॲड व्हा. सपोज की 10 स्टुडंट्सला चष्मा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ अ रँडमली सिलेक्टेड स्टुडंट वेअरिंग स्पेक्टॅकल्स. मग स्पेक्टॅकल्स असणाऱ्या स्टुडंट्सला निवडणं असं आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर एन ऑफ ए अपॉन n/s किती येणार आहे 10/50 म्हणजेच 1/5 येणार आहे. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ अ रँडम सिलेक्टेड स्टुडंट्स नॉट वेअरिंग स्पेक्टॅकल्स. मग आता स्पेक्टॅकल्स घालणारे 10 आहेत तर न घालणारे किती असतील अर्थातच 40. मग त्याच्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. ॲक्च्युली या बॉक्समध्ये तुम्हाला एकूण संख्या लिहायचे पण या ठिकाणी सॉल्व करायला जागा नाही आहे सो मी या ठिकाणी हे लिहिते. नाहीतर अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी हेच फक्त लिहायचे. इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 4/5. सो 4/5 आहे. ओके. ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे की डिसाईड द सॅम्पल स्पेस युअर सेल्फ आणि राईट द सगळे युअर सेल्फ. सो सॅम्पल स्पेस काय घेत आहे, कुठले पण काहीतरी नंबर्स आपण घेऊ शकतो. सपोज आपण डायचंच उदाहरण घेऊया. 1 2 3 4 5 6 ओके. हे 6 नंबर या ठिकाणी येतील. द कंडिशन फॉर इव्हेंट ए गेटिंग अँड इवन नंबर. आता याच्यामध्ये इवन नंबर कोणता आहे 2 4 आणि 6 आहे. सॉरी इथलं नंबर ऑफ एस लिहायचं राहिलं किती आहे 6 आहे. सो या ठिकाणी 2 4 6 म्हणजे 3 आहे. सो 3/6 इज इक्वल टू 1/2 ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आय होप की तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. आणि या ठिकाणी आपला प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पूर्णतः संपतो आहे. त्यानंतरचा चॅप्टर आपण नंतर पाहणार आहोतच. या चॅप्टरचं प्रत्येक पेज आणि पेज मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन सगळे व्हिडिओज तुम्ही पहा कारण तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये कळणार आहे. भलेही तुम्ही फक्त गणितं सोडवत असाल तरी पण तुम्हाला एकदा तरी पुस्तकामधले सगळे पेज वाचणं गरजेचं आहे. सो तुम्ही ते सगळे व्हिडिओज जाऊन पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.